वाय बनमचाट हे महाराजांना बघायला ह्याचं फेस. हे बघा हे निप्पाणी रोडला आम्ही त्या हायवेवरून चाललेलो आणि तिथून जातात आम्ही हे ते पाणी वगैरे सगळे बघितले. बापरे गाडी घासत घासत वर आणली. तर हे एक्झिबिशन आम्ही बघितलं आणि आता आलो इथे बघायला मस्त. अरे बघा मामा हे बघ भारी ना. मस्त आहे मोठं मोठं. वाव हा अरे बाबा म्हणजे सगळे ट्रॅक्टर विकते इथे विकायला आले. ओ माय गॉड हे बघ इथे म्हस बघ. बघा म्हैस बघा राधा म्हैस. नाव काय तिचं राधा. थोडी छोटी आहे बाबा माझी. तो पण तसाच त्याला फोटो काढायला पाठवला. तो कसा उभा राहिला बघा आताच नीट झाला. गाड्यांचं एक्झिबिशन आहे आणि त्याच्यामध्ये बघ सोनू तुझ्याकडे खेळण्यात गाड्या आहेत ना तशा बघ ह्या रिअल गाड्या. ह्या बघ ह्या बघ ह्या रिअल गाड्या आहे बघ तुझ्या खेळण्यातल्या गाड्यांसारखी. ही घेतो काय गाडी तुला. डॅडाला सांग ही गाडी घेऊन द्यायला सांग. ट्रॅक्टरवर फोटो काढतो काय बसून. पण डॅडाला बोल ही मला गाडी घेऊन दे खेळायला. चलाव ट्रॅक्टर. आम्ही ह्या एक्झिबिशनला आलो स्टार्टिंगच अशी झाली. एवढं खतरनाक हे सगळे टेम्पो वगैरे वेगळेच मला पहिल्यांदा मी बघितले. हे असं बॉक्स सारखा टेम्पो कचरा उचलतं ते आणि ही म्हस. बापरे मी बघून अशी एकदम चाक झाली. कसं आहे बघा ना कशी एकदम वेगळीच आहे. थांब परत जातील परत. स्टार्टिंग तर आपली झालेलीच परत एकदा चाललो आहे त्या म्हशीच्या इथे. म्हणजे काय वेगळंच आहे एकदम. ते जगातले आजोबे आता वाढत चाललेत तशी 7वी 8वी 9वी 10वी. बघा काय ना केवढीशी आहे छोटी. हा ना चला पुढे पुढे जाऊया चला. एक टनाचा बघा. काय दादा रेडा 1 टनाचा. 1 टनाचा. हा हा बाबा म्हणजे हिची शिंग बघ केवढे मोरपंख लावले केवढे मोठे आहेत ते. पंढरपुरी पंढरपुरी. अरे बाप रे भारी ना खतरनाक. ह्याला सगळे बघायला इथे गर्दी बघा. वाय बनमचाट हे महाराजांना बघायला. ह्याचं फेस ह्याचं फेस बघ कसं आहे. ऐकत नाही. पण फेस वगैरे कसं आहे. सोनू बघ इकडे. फेस बघा कसं हा ये पुढे हो पुढे ये. हा ना हे असं कसं ह्याचा फेस आहे. हा जन्मताच ह्याचा फेस असा आहे. हा काय नक्की सांगितलं. मग हे असे सगळे असतात. डोक्याचा भाग आहे ना तो. बापरे हे पहिल्यांदा बघितलं असला. म्हणजे स्किन अशी टाईट आहे हाडा कडक असतं ते भाग. मग वैलुसलं हा ए वरती बघ. स्टाईल तुम्ही आयब्रो बिब्रो हा ना ए वरती बघ. जाफराबादी.
सगळे स्टॉल. दाखव रे राबून जवळी. हा हा ना. त्याला आयुर्वेदिक आर्ट कंटेंट टाकून त्याला रोस्ट केला. गुगल मॅन गुगल सहयोगा आंबे हळद छाळे मीठ जांभूळ पावडर आणि चाल लिंबू अशा आयुर्वेदिक आर्ट घटक लावले ते. या इकडे पुढे या. खाल्लेश्वर जाऊन खाऊन बघा. जवस कोणती जेवढं पण तेवढं चांगलं. बीपी शुगर कमी. हे काय दादा? हा काय हा खूप काय काय ह्याच्यात. फळांना घ्यायचं का छोटं? खराब वगैरे होते फक्त असं 10 सेकंड गरम करायचं डायरेक्ट रनिंग बॉटला यूज करायचं. परत त्या जगाला लिकेज नाही क्रॅक नाही होल नाही डॅमेज नाही. असं दगडाला दगड स्टील असतील काय पण स्टॉल नाही. हे भारी एक्झिबिशन आहे. हा तुझ्याकडे कामाच्या गोष्टी हे बघ अगरबत्तीचं स्टॉल आहे तिथे लागलेलं. जवळून कधी बघितले नव्हते. हे उसाचे असे छोटे छोटे असे रोवतात. जे या एक्झिबिशनमध्ये आम्ही आलो तिथे ना हा स्टॉल लावलेला आहे. तो आपल्याच माणसांचा आहे. तर हे जे नाचणीचे सर्व पापड आहेत म्हणजे नाचणीचे पापड भेटतात ह्यांच्याकडे आणि खूप ते चवीला खूपच छान असतात. आणि मी म्हणजे घरी आणले पण आहे माझ्या आणि फ्राय पण केले कारण का अथांगला ना खूप आवडतात. हे अथांगला देते मी आणि ते ना तिथे त्यांनी ट्रायल पीस पण ठेवलेले चवीला कसे आहेत म्हणून ते बघण्यासाठी आणि खूप जणांना घेऊन जातात. ते टेस्ट जशी आहे ना तिथे तळलेले ते दाखवलेत ना त्यांनी करून तर तशीच सेम टू सेम त्याची चव आहे. आणि ह्या आहेत ना त्या आळशीच्या बिया आहेत आणि आपल्या शरीरासाठी खरंच खूप उपयुक्त आहेत ह्या. आणि काही जण ह्याची चटणी बनवून खातात. काही जण असेच जेवल्यानंतर पण बडीशेपमध्ये मिक्स करून खातात आणि खरंच खूप चांगले ते खरं तर शरीरासाठी. आणि खरंच खूप मेहनती आहेत इकडचे. मला सर्व ते एक्झिबिशन इतकं आवडलं ना. सर्व गावाला असं वापरण्यासारख्या गोष्टी आहेत आणि ती त्याच्या रिलेटेडच आहे. आणि म्हणजे मी घेतलेलं त्याच्यातलं ते असं तेल काढायचं असतं ना मोठं कॅनमधलं तर ते मी एक घेतलं आणि खूप आवडलं मला इकडचं एक्झिबिशन. आणि ते बघून जरा बरं वाटलं कारण कसं आपण मुंबईला जे बघतो ना ते सगळं वेगळं असतं आणि हे गावाला जे एक्झिबिशन लागलेलं ना त्याच्यामध्ये खरंच खूप वेगळ्या गोष्टी होत्या म्हणजे गावालाच उपयुक्त होती ना अशा टाईपमध्ये आहे. आणि मला तर काय काय गोष्टी अशा पहिल्यांदा बघण्यासारख्या भेटल्या की मी त्या मुंबईला असं कधी बघितल्यासुद्धा नव्हत्या. प्रदर्शन बघायला आलेलो आणि बघितलं प्रदर्शन आणि थोडेसे वस्तू पण घेतले 2-3. तर हे असं मस्त प्रदर्शन. आता हे रात्रीचा टाईम झाला आहे. मी मगाशी संध्याकाळी आलेले झाले मला 2-1 तास झाले 2-3 तास आणि खरंच खूप छान प्रदर्शन आहे. तर आता मी इकडनं निघालो आहे तर जातो इकडनं. आता आमचं गाव आहे अर्धा 1 तासावर अर्धा किंवा 45 मिनटावर गाव आहे. आता निघतो. का रे का मी मागे बसायचं आगे बैठने का. आता हमको आगे बैठने का और मम्मा पीछे बैठेगी चलेगा. पूरा राउंड मेरे बच्चे ने पीछे बैठ के किया. अब मेरी बारी है. हाँ ठीक है तेरी बारी है बस. चलेगा मुझे बच्चा. ठीक है नको राहू दे.